हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल स्टाईल मटन खिमा कसा बनवायचा हे बघणार आहोत। हा खिमा बनवताना इथे मी एकच मसाल्याचा पदार्थ वापरलेला आहे। तो कोणता हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचसोबत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो मटन खिमा स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथळवून घेतलेला आहे। साधारण 7 ते 8 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मिरच्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। खिमा परतवण्यासाठी इथे मी कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 5 मोठे चमचे तेल घालून घेतले आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेतलेला आहे। आता हा जो कांदा आहे तो छान हलकासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलेलं आहे, त्यामुळे ह्या खिम्याची चव किंवा ह्या रेसिपीची चव छान लागते, तसेच थोडीशी गोडसर होते। जर तुम्हाला गोडसर चव नको असेल तर कांद्याचं प्रमाण थोडंसं म्हणजे 2 ते 3 कांदे तुम्ही कमी करू शकता। त्याचबरोबर इथे तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता। तर आता इथे तुम्ही बघताय हलकासा तांबूस होईपर्यंत हा कांदा मी भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हा जो मटन खिमा आहे तो घालून घेते। आता हा व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि छान 15 ते 20 मिनिट परतवून घ्यायचा आहे। हा परतवत असताना ह्या खिम्याला थोडंसं पाणी सुटेल, ते पाणी आटेपर्यंत हा खिमा परतवून घ्यायचा आहे। साधारण मला 20 मिनिटे लागली। त्या 20 मिनिटांनंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतले आणि अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्याचसोबत हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते देखील घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट हे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे वाटण देखील खिम्यासोबत छान भाजलं जाईल। इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता 2 ते 3 मिनिट हे परतवून घेतले। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून पुन्हा 1 ते 2 मिनिट हे परतवून घ्यायचं आहे। आणि आता खिमा शिजवून घेण्यासाठी याच्यामध्ये खिमा बुडेल इतपत गरम पाणी घालून घेतलेलं आहे। इथे पाणी गरमच वापरलेलं आहे आणि तेही खिमा बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून खिमा 20 मिनिटे लो टू मीडियम हीटवर छान शिजवून घ्यायचा आहे। तर 20 मिनिटांनंतर इथे आपण झाकण काढून बघूयात। तर इथे हा खिमा छान शिजलेला आहे। इथे तुम्ही बघू शकताय याच्यातील पाणी संपूर्ण आटलेलं आहे। आता याच्यामध्ये हा आपला सिक्रेट मसाल्याचा पदार्थ घालून घेऊयात, तो की अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे। तर दालचिनी पावडरमुळे ह्या खिम्याला छान चव येते आणि खूप सुंदर लागतो, ह्याची टेस्ट अप्रतिम होते। तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा 2 मिनिट ह्याला झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित खिम्यामध्ये उतरेल, त्याचा वास उतरेल। तर 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय खिमा आपला तयार झालेला आहे।
तर शाकाहारी लोकांसाठी इथे खिम्याऐवजी तुम्ही फ्लॉवरचे बारीक तुकडे करून वापरू शकता। तर आता हा खिमा तयार झाला आहे, तो एका डिशमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करते आणि सर्व करताना वरून देखील तुम्ही थोडंसं तूप वापरू शकता। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। त्याचसोबत कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।